आपण बघता आमिर खानच्या वक्तव्याबद्दल सर्व स्तरातून टीका होत असताना मराठी सिनेसृष्टीचा लेखक आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर यानेही आमिरच्या वक्तव्याचा विरोध केलाय। यावर चिन्मय मांडलेकरशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी श्रेयस सावंत याने। इनटॉलरन्स वाढत चाललंय असं आमिर खानचं म्हणणं आहे। चिन्मय माझ्यासोबत आहे। त्यामुळे कुठे ना कुठे हे वक्तव्य चुकीचं आहे, काय सांगशील? सगळ्यात पहिली गोष्ट इनटॉलरन्स वाढत चाललं आहे असं मला वाटत नाही, कारण जे घटक इनटॉलरंट होते ते वर्षानुवर्ष इनटॉलरंट आहेत आणि जो मेजॉरिटी भारतीय माणूस आहे तो खूप टॉलरंट आहे। आमिर खानच्या वक्तव्याचं वर यायचं झालं तर इंग्लिशमध्ये ते जे बोलले, कारण ते मी वाचलं पाहिलं, त्याचा अर्थ फार वेगळा निघतो। तो थोडासा अर्थाचा अनर्थ झाल्यासारखं मला तरी वाटतं, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही व्यक्तीला, त्यांची ती पत्नी असेल, देश सोडून जावंसं वाटत असेल तर ते खूप डिझास्टरस आहे असं ते म्हणालेले आहेत। त्यांनी असं नाही म्हटलं की मला देश सोडून जावंसं वाटतं। पण ह्याच्यातनं खरं तर एक शिकण्यासारखी गोष्ट एकच आहे की जर तुम्हाला हे माहिती असेल की तुम्ही एक सेलिब्रिटी आहात, तर तुम्ही आताच्या काळात कुठंही बोलताना, कुठलंही वक्तव्य करताना खूप जपून आणि खूप शब्दांचा विचार करून वक्तव्य करणं आजच्या काळात गरजेचं आहे। कारण मीडिया आणि त्याहीपेक्षा सोशल मीडिया ह्या अशा गोष्टी आहेत की ह्याच्यावर विपर्यास व्हायला वेळ लागत नाही कुठल्याही गोष्टीचा। ज्यांच्या हातात आज सोशल मीडिया आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे, मला असं वाटतं की आमिर खानच्या कोटला इतकं महत्त्व देण्यापेक्षा कर्नल महाडिक यांच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी असं सांगितलं की माझी दोन्ही मुलं मी देशसेवेसाठी आणि सैन्यासाठी अर्पण करेन, त्या कोटवर तुम्ही जास्त लक्ष द्या, ते रिट्वीट करा, त्याच्यावर कमेंट द्या, त्याच्याबद्दल बोला। आमिर खानबद्दल बोलून स्वतःचा आणि देशाचा वेळ वाया घालवू नका। पण इनटॉलरंट अजूनपर्यंत भारत झालं नाही असं मला वाटतं फ्रँकली। मला नाही वाटत। म्हणजे मी ठीक आहे, आपल्याकडे काही घटना घडल्या, दादरी हत्याकांड झालं, पण ह्या घटना काही नवीन नाही आहेत। ह्या 1984मध्ये जेव्हा शिखांचं हत्याकांड झालं त्याच्याही आधीपासून, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून हे सुरू आहे। अशा घटना घडत असतात, पण देशात इनटॉलरन्स वाढतोय। हा देश आता राहण्याच्या लायकीचा नाही आहे असं मला नाही वाटत। हा देश खूप राहण्याच्या लायकीचा आहे आणि तुम्ही जर इतर देशांवर नजर फिरवलीत तर त्यांच्या तुलनेत आपला देश खरंच खूप टॉलरंट आहे आजही।